काय चर्चा झाली, काय माहिती त्यांच्याकडे घेतली आणि तुमची नेमकी काय मागणी आहे? मुळात महाराष्ट्र हे राज्य माझी जाऊ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माता रामाई अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत. स्पष्टपणे राज्यात ज्या ज्या घटना घडतात ते पण त्यातून दिसून येत आहे. याचा निषेध राज्यभरातून जनता करत आहे, संताप व्यक्त करत आहे. फलटणमध्ये आता ज्या महिला डॉक्टर आहेत त्यांनी आत्महत्या केली, परंतु या प्रकरणाला वेगवेगळी चर्चा होताना दिसत आहे. मुळात या प्रकरणानंतर आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली फलटणमध्ये आणि काही माहिती घेतली. पण माहिती घेतल्यानंतर त्यांनी विविध वक्तव्य केली, हे जनतेसमोर सगळ्यांनाच माहीत आहे. यानंतर या डॉक्टर महिलेच्या कुटुंबाने आक्षेप घेतला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे, बीड जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा याचं समर्थन केलेलं नाही, या वक्तव्याचं, रुपालीताई चाकणकर यांच्या. मुळात त्यांच्या कुटुंबाची स्पष्टपणे मागणी की हे अत्यंत चुकीचं आहे की अजूनपर्यंत कोणताही तपास झालेला नाही, कुठली चौकशी झालेली नाही, तरी सुद्धा तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष जर असं बोलत असतील तर अत्यंत अयोग्य आहे. मुळात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मुळात या पीडित कुटुंबाची पहिल्यांदा भेट घ्यायला पाहिजे होती. ती भेट सुद्धा घेतलेली नाही. यावरून त्यांची मानसिकता काय आहे, त्यांचा विचार काय आहे, हा महाराष्ट्र राज्यातील जनतेसमोर येत आहे. मुळात आमची मागणी आहे की या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. आमची पहिल्यांदा मागणी की हे प्रकरण जरी सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये जरी घडलं असेल तरी याचं पुढील तपास हा बीड जिल्ह्यामध्ये देण्यात यावा. बीड जिल्ह्याचे एसपी नवीन कवास साहेब यांच्याकडे देण्यात यावा आणि याच जिल्ह्यामध्ये न्यायालयामध्ये ही केस पुढं लढली जावी. आणि यासाठी आमची मागणी आहे की उज्ज्वल निकम वकील न देता असीम सरोदे यांना वकील म्हणून नियुक्त करण्यात यावं. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही मागणी करत आहोत. आणि दुसरी आमची मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटीची जी मागणी होत आहे ती एसआयटीची मागणी झालीच पाहिजे पूर्ण, परंतु चौकशी करत असताना पूर्णपणे सगळ्यांचे म्हणजे फलटण तालुक्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, जे जे संबंधित आहेत, ज्यांची नावं समोर येत आहेत यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि ज्यांची नावं समोर येत आहेत राजकीय, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. ज्या खासदारांची पीएनची 2 नावं समोर येतात चर्चेत या प्रकरणामध्ये, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे असं आमची मागणी आहे. ज्यांची नावं समोर येतात ती नार्को टेस्ट झाली पाहिजे. नेमकं हे प्रकरण काय घडले ते नेमकं समोर येईल. या जिल्ह्याचे माननीय गोपीनाथ मुंडे साहेब खूप मोठे नेते होते. आमची मागणी आहे की एवढे मोठे नेते असताना देखील बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडताना दिसत आहेत. फार मोठा वारसा आहे जिल्ह्याला पुरोगामी विचारसरणीचा बीड जिल्ह्यामध्ये. आणि बीड जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री पंकजताई ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. त्यांना आम्ही मागणी करतोय की यासाठी आपण मोर्चा का नाही काढत. मोठमोठ्या गप्पा मारत होते गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर कुठे जाता हा आमचा प्रश्न आहे. माननीय छगन भुजबळ साहेबांनी भेट दिली पाहिजे, अजूनपर्यंत भेट दिलेली नाही. काय भेट दिलेली नाही हा सुद्धा आमचा प्रश्न आहे. मुळात पहिल्यांदा आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की राज्यामध्ये महिला असुरक्षित आहेत, तुम्ही सुद्धा या कुटुंबाची भेट द्या आणि यांना विचारा नेमकं काय झालंय. यांना मदत झाली पाहिजे. मुख्य आरोपीला जे आरोपी त्यांना शासन झालं पाहिजे. त्याच्या अगोदरच तर तुम्ही म्हणत असाल की हे ह्यात नव्हते किंवा ते आम्हाला माहित नव्हतं, हे अतिशय अयोग्य आहे. मुळात आमची त्यामुळे मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत. हे सरकार आल्यापासून विविध प्रकारचे अन्याय अत्याचार झालेले आहेत. जर या बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर किती खून झालेले आहेत, किती खंडणीचे केसेस झालेले आहेत. हे सरपंच संतोष देशमुख जे प्रकरण झालं बीड जिल्ह्यामध्ये हे अतिशय निंदनीय प्रकरण झालं. आणि परभणीमध्ये सोमनाथ सुरेंशी प्रकरण झालं, पुण्यामध्ये भिसे प्रकरण झालं. हे सतत अशी चुकीची प्रकरणं घडताना दिसत आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की राज्याला एक महिला गृहमंत्री द्या. माननीय पंकजताई मुंडे यांना राज्याचं गृहमंत्रीपद द्या, ही आमची मागणी आहे. नक्कीच आम्हाला खात्री आहे की महिलेला जर गृहमंत्रीपद दिलं तर नक्कीच या राज्याला आणि महिलांना न्याय मिळेल, ही आमची खात्री आहे. दुसरी एक मागणी आहे
की हे करत असताना महिला आयोगाची फार मोठी चर्चा चाललेली आहे आणि माननीय आदरणीय महिला नेत्या राज्याच्या सुषमाताई अंधारे या प्रकरणामध्ये आवाज उठवतात. आमची मागणी आहे, ते सुशिक्षित आहेत, ते हुशार आहेत, त्यांनाच महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या ना. नक्कीच खात्री आहे आम्हाला या प्रकरणामध्ये आणि सर्व प्रकरणामध्ये नक्कीच महिलांना न्याय देण्यासाठी आदरणीय सुषमाताई अंधारे नक्कीच प्रयत्न करतील असं आमचं मत आहे. शेवटचं नाव समोर आलेलं आहे, मात्र कुटुंबियांनी ते स्वीकारलेलं नाही. जो वेळ आहे वेळेने तत्वावर आढळते असं समोर आलेलं आहे. चौकशी केली पाहिजे, मात्र स्थानिक पोलीस जे आहे ते सहकार्य करत नाही. मी आताच त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबाचं स्पष्टपणे मत आहे की ज्यावेळेस त्यांची मुलगी फेब्रुवारी मार्च दरम्यान त्यांच्या घरी आली होती त्यावेळेस त्यांच्या चुलत्यांचं मत आहे की त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं, मुलीने त्यांना सांगितलं होतं की मला खूप त्रास होतो या कामाचा. इंडियन एक्सप्रेस पेपरला माझ्या माहितीनुसार 131 काहीतरी त्यांनी पीएम केलेला आहे आणि मला जाणीवपूर्वक पीएमला पाठवलं असा या मुलीनं घरच्यांना सांगितलेला आहे आणि घरच्यांनी मला सांगितलेलं आहे. आज याचा अर्थ हा छळ त्यांना झालेला आहे ना, हा त्रास त्यांना झालेला आहे ना. त्यामुळे याची चौकशी सखोल होण्यात यावी आणि यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मी मागणी केली ना की स्वतः लक्ष या प्रकरणामध्ये घातलं पाहिजे आणि अजूनपर्यंत त्यांना कोणीच सरकारचं भेटायला आलेलं नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आलं पाहिजे, उपमुख्यमंत्री साहेबांनी आलं पाहिजे, आदरणीय अजितदादा पालकमंत्री साहेब आहेत, आदरणीय अजितदादांनी भेट द्यावी ही सुद्धा मी आपल्या माध्यमातून मागणी करत आहे. पत्र दिलं होतं या संबंधित पत्रामध्ये माझी खासदारांचं नाव त्याला सुद्धा सांगितलं होतं, मात्र ते मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीन दिली नाही. हा हेच तुम्ही जो प्रश्न विचारलाय जे माजी खासदार आहेत त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी क्लीन चिट दिली असं तुम्ही म्हणाले, परंतु आमची या माध्यमातून मागणी आहे त्यांचे घरचेच म्हणाले आहेत की यांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. त्या माध्यमातून मी आपल्याला मागणी केलेली आहे की ज्या कोण यामध्ये नावं येत आहेत या प्रकरणामध्ये जे या प्रकरणामध्ये नावं आहेत त्यांची सर्वांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, सर्व आरोपी बाहेर येतील नक्कीच आम्हाला खात्री आहे. त्यामुळे पहिल्यांदा सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा. Okay.